समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. शिवजयंतीचे औचित्य साधून केवळ जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंकलखोपच्या वतीने शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पलूस कडेगावचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान प्रदीपप्पा कदम यांनी युवकांशी थेट संवाद साधत सद्य परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, आजची शिवजयंती केवळ डीजे समोर नाचण्यापुरती मर्यादित राहू नये. युवकांनी व्यसनांच्या आहारी न जाता महाराजांचे विचार स्वतःच्या जीवनात आणि वर्तनात उतरवणे हीच त्यांना दिलेली खरी शिववंदना ठरेल. अंकलखोप गावाला लाभलेला ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी आजचा तरुण प्रगल्भ होणे ही काळाची गरज आहे. प्रदीप कदम यांनी पुढे नमूद केले की जगभर ज्यांच्या युद्धनीतीचा आणि व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो त्या शिवरायांच्या विचारांपासून आपला युवक दूर चालला आहे. अशा व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांना पुन्हा मूळ प्रवाहात आणणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. प्रदीप कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात हिंदू रत्न शिवव्याख्याते माननीय श्री अतुल पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज वाजचा युवक या विषयावर उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या राज्यांचा इतिहास सांगतानाच आजच्या समाजात आया बहिणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि तरुणांमधील व्यसनाधीनता यावर परखड भाष्य केले. महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाची आठवण करून देत त्यांनी आजच्या पिढीला अंतर्मुख केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि डॉक्टर विखे पाटील कृषी परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनीही युवकांना शिवचरित्र वाचण्याचे व आत्मसात करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सचिन कुराडे, कुलदीप वारे, अंकुश गस्ते, तुषार सूर्यवंशी, महेश हजारे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप वारे यांनी केले तर आभार डॉक्टर रविराज पाटील यांनी मानले. यावेळी अभिजित कौलगे, अभिजित सावंत, दीपक कदम, भास्कर संकपाळ, सागर कदम, विकास कदम, अभिजित कदम, हरीश वडारे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तो जिंकला त्यानं जग जिंकलं. हो, एखाद्या स्त्रीनं आपल्यावर ठेवलेला विश्वास हा सगळ्यात मोठा विश्वास असतो आणि तो बहिणीचाच असतो, तो आईचाच असतो, तो कधी मोडून द्यायचा नसतो. तो खरा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो. हो, हे डोक्यात ठेवा. आणि कधी आयुष्यामध्ये कधी किती मोठं संकट येऊ दे, मरणार नाही, मारणार. हे डोक्यात ठेवा. असंख्यात गेल्या विरोधात लोक तरी न घालणे यमाला ही भीक. त्याला फुटीर निघाला की सगळं संपलं. शिवचरित्रात फुटीरता नाही. मग त्याचा खंडोजी खोपडा झाला, हात पाय तोडलं गेलं. त्या निष्ठेवर आपल्याला जगायचं असतं. आहे का अशी मुलं आमच्यामध्ये? समाजाला भावतं, लोक डोक्या घेऊन नाचतात. 100 चांगली करा, 1 वाईट करा, तुम्हाला शिव्या द्यायला समाज चालू. आणि माझं तर मत आहे 100 पैकी 99 जण होणारी माणसं पाहिजेत. आणि असं स्तुती पाठकांपेक्षा नावं ठेवणारी जवळ ठेवा. मित्र, अशी नावं ठेवणाऱ्यांचा लय अभ्यास करतो. माझं काही चुकलं, आपल्याला सुधारण्याची संधी मिळते. कोणीतरी इंजेक्शन केलं पाहिजे. सगळीच म्हणली. आता आजचं माझं भाषण झालं 100%. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.